शेळी पालनाच्या बाबतीतल्या आतापर्यंत आपण जवळपास सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. फक्त ही गोष्ट राहिली होती, कारण याचं क्वालिटीचं प्रोडक्ट कुठं भेटत नव्हतं ना आपल्या संपर्कामध्ये नव्हते, म्हणून चारा पिकं सगळी सांगितली. त्याच्यानंतर शेडवरती आपण वेगवेगळ्या व्हिजिट केल्या. प्रोडक्ट जे असतात, चारा बियाणं प्रत्येक जे आहे, शेवरी सुबाबळ हातगाव वगैरे, निधी गोट फार्मवरती तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण एक जो आपण शेळी पालनाचा एलिव्हेटेड शेड बनवतो, जमिनीपासून उंचावरचा प्लॅटफॉर्म बेसचा जो शेड असतो, त्याच्यामध्ये मी जो माझ्या फार्मर बनवला त्यात लाकडी फळ्या आहेत, म्हणजे लाकडाच्या ज्या अशा हे 3-3 इंचाच्या जाडीच्या आणि 2.5 फुटाच्या लांबीच्या अशा स्वरूपातल्या फळ्याचा मी पूर्ण शेड बनवलेला. परंतु आता कसं झालं, लाकूड उपलब्ध होत नाही, भेटलं तर मजबूत भेटत नाही, बाबळीची गाभाटीची लाकडं भेटत नाहीत. म्हणून एक पर्याय आहे मार्केटमध्ये उपलब्ध, ते म्हणजे प्लास्टिकच्या किंवा फायबरच्या शीटा, त्याला ट्रे पण म्हणू शकतो आपण. तर ह्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता हे करणारे कामं करणारी माणसं बाहेरचे असल्यामुळे ते आजपर्यंत आपल्याला कॉन्टॅक्ट नाही, विश्वासाचं ठिकाण भेटत नाही. मग मी काय केलं, सहज निखिल सरांना फोन केला होता. मग निखिल सरांनी म्हणले, जा मॅडम आहेत फार्मवरती, तुम्हाला ते ट्रे पण दाखवतील आणि त्याच्यावरती एक सुंदर व्हिडिओ पण करूया. बघा, माझं म्हणणं आहे, एकदा चौकशी करा तुम्ही. माझं फक्त तुम्हाला दाखवायचं काम आहे, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. आणि कॉन्टॅक्ट उपलब्ध करून याच्यामुळे देतो, कारण विश्वासाचं ठिकाणी मागच्या जवळपास 4 वर्षापासून निखिल सर आणि निधी गोट फार्मवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामुळं इथं आता उपलब्ध झाल्या आहेत नवीन फायबरच्या शीटा. आता ह्या लोकांना पाहिजेत, तर कशा उपलब्ध होतील काय या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं नमस्कार. तुम्ही आता सांगा. ह्या फायबरच्या शीटा आपण आणलेल्या आहेत. हा हेवी ड्युटी मध्ये, म्हणजे तुम्ही किती वजन ठेवलं तरी तुटणार नाही, ह्याला कोणतंच फंगल वगैरे लागणार नाही आणि हलके आहेत, म्हणजे यूज करायला एकदम कम्फर्टेबल आहेत. इंटरलॉक सिस्टीम आहे आणि शेळी पालनासाठी चांगल्या का, कारण की स्वच्छता वगैरे भरपूर करावी लागते शेळी पालनात. त्याचा गाला छोटा आहे, तो बरोबर लेंडी खाली पडते, हो, घाण होणार नाही, मजुराची आपल्याला बचत होईल. हा, याची साईज 2 फूट बाय 2 फूट आहे, 2 बाय 2 ची आहे. म्हणजे जे काही त्यांना जो काही त्यांचे फॅब्रिकेटर्स वाले आहेत किंवा वेल्डिंग वाले आहेत, त्यांना बरोबर 2 फुटाच्या गाल्याच्या अनुसार त्याची फ्रेम तयार करावी लागणार. हो हो. आणि त्याच्यामध्ये हे लॉक होणार. हा, जर तुमचा थोडा एरिया कमी जास्त असेल तर ह्याच्यात सिस्टम आहे की थोडं तुम्ही कट वगैरे करून ते परत इंटरलॉक करू शकता. अच्छा, म्हणजे तुमच्या सोयीनं तुमच्या फार्मची सिस्टीम ऍडजस्ट करू शकता. अच्छा, ठीक आहे. आता बरं, याची वॉरंटी वगैरे काय आहे का? कारण कसं होतं, हे मटेरियल आता जवळपास एका फार्मवरती शेड जरी साधारण नाही म्हणलं, 10 बाय 20 किंवा 20 बाय 30चा जरी शेड करायचा तर लाखो मध्ये खर्च होणार आहे. तर मग काय वॉरंटी वगैरे कशी आहे आणि याची काय मजबूती आहे, किती दिवस चालतंय? त्याची वॉरंटी अशी आहे की, म्हणजे कंपनीने आपल्याला 10 वर्ष सांगितली, तशी लाईफ टाईम चालणारी आहे, कारण त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. हेवी मटेरियल असल्यामुळं हे मटेरियल सुद्धा इम्पोर्ट केलेल्या वस्तूंपासून बनवले, त्यामुळे हे प्लॅस्टिक लवकर तुटत नाही. आम्ही स्वतः टेस्ट केले, गाडीची टेस्ट केली आपण, त्याच्यानंतरच आपण हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले फार्मवर. बरं, आता महत्वाचा मुद्दा, याची किंमत किती राहते? कारण काय किंमत तसं मार्केटचा खालीवरी असतं, आता ह्याच्यानुसार तरी काय किंमत राहील? ह्याची आता 430 रुपये किंमत आपण ठेवली आहे सध्या. हा, सध्या चालू आहे. पण जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर थोडं कमी जास्त आपण करू. ऑल महाराष्ट्र पाठवायची सोय, VRL ट्रान्सपोर्टने पाठवलं जातं, कारण ते एक विश्वासाचं ट्रान्सपोर्ट. काही लोकांचं म्हणणं येतं की कालांतरानुसार किंमत कमी जास्त जशी होते, त्याचं कारण काय, थोडंफार समजा. आता कसं मी सांगितल्याप्रमाणे हे रॉ मटेरियल जे आहे ते इम्पोर्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर ह्या शीट्स बनवल्या जातात. हे हेवी मटेरियल असल्यामुळे आपण त्याची कॉस्टिंग नंतर चेंज होऊ शकते, बाहेरच्या देशातनं आपण रॉ मटेरियल आणल्यामुळे. सध्याची उद्योजन परिस्थिती किंवा बाहेरचं खरेदी विक्री ह्याच्यानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकते समजा. आणि याच्यात डिस्काउंट पण भेटेल जर समजा तुमच्याकडे क्वांटिटी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर. बघा, बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं, सर तुम्ही एवढे व्हिडिओ बनवलेत पण कधी ह्या शीटावरती व्हिडिओ बनवलेला नाही. तर मग माझं म्हणणं आलं, ठीक आहे, सध्या निखिल सरांकडे किंवा त्यांच्या निधी गोट फार्मवरती उपलब्ध आहे, तर एकदा मॅडमला म्हणलं याची एकदा आपण माहिती करून लोकांना सांगूया. ज्यांना लागतं त्यांनी काय करा, या चौकशी करा, पहा, मजबूती वगैरे सगळ्या गोष्टी चेक करा. माझं काम आहे वस्तू तुमच्यापर्यंत दाखवून देणं आणि विश्वासाचं ठिकाणी. उद्या जर समजा तुम्हाला ह्या वॉरंटीमध्ये काय जर अडचण आली तर मी माझा 2 शब्द मी टाकू शकतो की बाबा असं असं आहे, तुम्हाला त्या गोष्टीच्या अडचण येणं. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, निधी गोट फार्म म्हणजे शेळी पालनातल्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं चारा पिकं वगैरे आपण नेहमी व्हिडिओ बनवले, तुम्हीही पाहिलेले आहेत. मॅडमचे पण सुरुवातीला आपण चारा पिकाचे भरपूर व्हिडिओ आहेत बनवलेले. निखिल सरांच्या आईंसोबत सुद्धा, कल्पनाताई सोबतचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा आहे, विश्वासाचं ठिकाण आहे, बिंदास ऑर्डर करू शकता. काय अडचणी असतील तर कमेंट करून सांगा. नंबर त्यांचे दिलेले आहेत, त्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.